बंधूंनो, माता भगिनीनो, सागर सुभाष शेजवळकर मृत्यू या शिर्डीमध्ये काही नराधमांनी, काही जातीयवादी शक्तीने, मनोवृत्तीच्या लोकांनी केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्याच्या मोबाईलवर फोन रिंगटोन वाजले म्हणून त्याची हत्या केली। याच्याच अगोदर आमच्या गौखेड्याच्या जाधव कुटुंबियांची हत्या केली, खरेडीच्या नितीन आगेची हत्या केली, सोनाईचं हत्याकांड असेल, हे सगळे हत्याकांड नगर जिल्ह्यामध्ये अत्यंत आघाडीवर या जिल्ह्यातील जी सांप्रदायिक शक्ती आहे, या जिल्ह्यातील सत्ताधारी शक्ती आहे, या जिल्ह्यातील जे पैशावाले लोक आहेत, या सगळ्यांनी मिळून प्रशासनाला हाताशी धरून हे सगळं कांड सुरू केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये बांधवांना अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार होतात, परंतु नगर जिल्हा हा मात्र महाराष्ट्रामध्ये सर्वात आघाडीवर आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये होणारे हत्याकांड, दलितांवर, मागासवर्गीय, आदिवासी समाजावर, शेतकरी, शेतमजूर, कामगारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला यापुढे पायबंद घालण्यासाठी सर्व पक्षाची नेते मंडळी आपल्या पक्षाची जोडे बाजूला ठेवून या व्यासपीठावर आलेली आहे। कोणते नेते आले असतील का? नसतील आहे, तुम्हाला दिसत आहे। त्यांना उद्या बोलवायचं की नाही तुम्ही ठरवा, परंतु या ठिकाणी आलेले नेते हे यानंतर सोबत राहणार आहे हे मात्र या ठिकाणी मी निश्चित सांगतो। आमचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष देखील या सर्व लोकांच्या सोबत आहे, आपल्या सोबत आहे। आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये जर का आमच्या गरीब माणसाकडे, जर का आमच्या भगिनीकडे कोणी कानाडोळा जरी करण्याचा, कानाडोळा करून कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला, वाकड्या नजरेने बघण्याचा प्रयत्न केला, तर ही समस्त आंबेडकरी गोरगरीब जनता त्याचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही। हा इशारा देण्यासाठी सागर शेजवळच्या निमित्तानं बांधवांना आपण या ठिकाणी जमलो आहोत। किती दिवस आपण सहन करणार आहोत, किती दिवस अन्याय अत्याचाराचे बळी ठरणार आहोत। काल आमच्या वैशालीताईंनी अत्यंत क्रांतिकारी गीत सादर केलं की ज्या पैशावाल्यांना, ज्या प्रस्थापितांना, ज्या धनदानिकांना आपण निवडून देतो, निवडून आल्यानंतर मात्र त्यांचे गावगुण आमच्या आया बहिणींच्या साडीला हात घालण्याचं काम करतात, आमच्या